अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा किंवा हवा तृष्णेची या, कौतुक वाटे झाली या वेचाचे. नाम मंगळाचे तिने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया हवा तृष्णेची या, तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी. तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी. आता दिवस चारी खेळी मिळे, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया हवा तृष्णेची या, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावने आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पाया, मस्तक हे पाया. या वार करी संताच्या, या वार करी संताच्या. मस्तक हे पायावरी, या वार करी संतांच्या. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया हवा तृष्णेची या. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय शिवेला घेतलेल्या अभंगातून स्वतःचा स्वानुभव प्रकट करतात. स्वानुभूतीपर असा हा अभंग आहे. आजच्या सेवेचं प्रवृत्ती निमित्त हरिभक्तीपरायण बाबूरावजी डपळे यांचं देह अवसान होऊन आज 13 दिवस होत आहेत. नाम त्यांच्या उत्तर कार्याचा आजचा काल आहे. आणि त्या प्रसंगाच्या निमित्ताने हा सेवेचा योग आहे. शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे, ज्याचा संयोग झाला त्याचा वियोग हा अट्टळ आहे, होणारच. बरं, किंबहुना संयोग हा वियोग पर्यवसायची असतो. बरं, त्याला मराठीत बोललं जातं, ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणारच. पण शास्त्रीय भाषेमध्ये वर्णन केले, ज्याचा संयोग झाला त्याचा वियोग होणार. ज्ञानोबांनी वर्णन केले, जे जे
जे जे उपजे ते ते नाशे. जे जे निर्माण झालेलं आहे त्याचा नाश हा ठरलेला आहे. या न्यायाला धरून त्यांची इहलोकाची यात्रा पूर्ण झाली. वास्तविक विचार केला तर त्यांना वृद्धापकाळ प्राप्त झालेला होता. वृद्धापकाळाने ते गेले बरं. त्यांच्या आयुष्याचा जर आलेख पाहिला तर फार मोठा आहे, फार मोठा आहे. आमच्या जन्माच्या आधीपासूनच आहे बरं. माझं वय आता 55 सुरू झालं. आम्ही जन्माला येण्याच्या पूर्वी त्यांचा संबंध कोगोळणीशी आहे बरं का, गावाशी आहे. की व्यवसायाच्या निमित्ताने कोगनोळीला आले. त्यांना वैकुंठवासी तीर्थरूप महाराजांचा संबंध आला. त्यांची परमार्थाची सुरुवात कोगनोळीतून आहे आणि प्रपंचाची सुरुवात सुद्धा तिथूनच आहे बरं. अतिशय प्रतिकूल अवस्थेमध्ये त्यांनी पूर्व काळ घालवलेला आहे बरं. अतिशय प्रतिकूल. त्या प्रतिकूल कालाचं जर चिंतन आपण करायला ठरलं तर आपल्याला ते वर्णन करता येणार नाही. एवढ्या प्रतिकूल अवस्थेमध्ये ते जगले बरं. आणि त्या प्रतिकूल अवस्थेमध्ये त्यांनी पहिला विणकाम मागामध्ये बसायचं. आमच्या गावामध्ये काही जुने वारकरी मंदिरामध्ये भजन कीर्तन असायचं. तिथं संध्याकाळी जावं आणि त्याच्यातून जाता जाता त्यांना आवड निर्माण झाली. आणि ती अशी आवड निर्माण झाली की खरंच ती पूर्णत्वाला गेली बरं. पूर्व काल आणि आताचा काल जर पाहिला तर दोन टोक आहेत. गुरुवर्य साखरे महाराज सांगत असतात, माणसानं गरिबीतून श्रीमंत व्हावं बरं. गरिबीतून श्रीमंत व्हावं म्हणजे त्याला ताटा येत नाही. त्यांना ही श्रीमंती प्राप्त झाली, गरिबीतून श्रीमंती प्राप्त झाली. आणि गरिबीतून श्रीमंती प्राप्त झाल्यामुळं मी श्रीमंत आहे हा त्यांच्याकडे भाव नव्हता बरं. त्यांच्याकडे भाव नव्हता, लक्षात ठेवा. म्हणजे त्यांचा हा प्रवास आहे. या पद्धतीने ते जीवन जगले. ती जीवन जगता जगता त्यांच्या जीवनामध्ये संचिताने साथ चांगली दिली. अगदी तुकोबरांच्या भाषेमध्ये जर बोलायचं ठरलं तर बरविही वेळ सापडली संधी, साय झाली बुद्धी संचिताची. आणि या पद्धतीने त्यांच्या जीवनामध्ये योग येता 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 त्यांना परमार्थाची एवढी आवड निर्माण झाली की या क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर त्यांनी काळ घालवला ते भजनानंदी होते बरं. कारण आमच्या गावामध्ये भजनानंदी फार लोक होते आणि भजनानंदी असल्यामुळे त्यांना भजनाची आवड फार होती. आताच बापूंनी सांगितलं, म्हणले खरंच ते भजनानंदी होते. त्यांच्या जाण्याच्या दिवशी जवळजवळ 2.5 तास भजन घडलं बरं. एवढं भजन करायला मिळालं म्हटले की खरंच त्यांना आनंद झाला असेल का. त्यांना भजनाचा आनंदच होता बरं. म्हणजे पाहुणे येऊपर्यंत भजन चालू होतं, सगळी प्रकरणं संपली. म्हणजे भजनानंदी होते. आणि त्यातून त्यांना महिना पंढरीची वारीची आवड निर्माण झाली बरं. महिना वारी त्यांनी केली. जाताना 4 लोक गाडीतून घेऊन जायचे आणि योग असा की उभयता जायचे बरं का वारीला.
त्यांनी बऱ्याच अंशाने पंढरीची वारी उभयता केली. माणसं उभयता लग्नाला जातात, बरं, समारंभाला जातात, पण त्यांनी उभयता वारी केली, महिना वारी केली. बरोबर त्यांच्या धर्मपत्नी असायच्या. त्याच्यातून कीर्तनाची ओढ निर्माण झाली. कीर्तन करायला लागले. बरीच त्यांनी कीर्तन केली. गेल्या वर्षी त्यांनी बोलून दाखवलं की कोगनोळीच्या सप्ताहामध्ये सद्गुरू पूर्णानंद महाराजांच्या पुण्यतिथीचा उत्सव असतो माघ महिन्यामध्ये. आणि मला फोन केला, म्हणले यावर्षी माझी इच्छा आहे, म्हणले आणि मला सेवा द्या. म्हणून गेले. पुन्हा काय कीर्तन घडेल असं मला का वाटत. म्हणजे त्यांना चाहूल लागली, ती जाणीव झाली होती आपला काल जवळ आलेला आहे. बरं, आता एखादी तारीख मागं पुढून करून दिली, म्हटलं हरकत नाही, पहिला दिवस हरकत नाही, पहिला दिवस का असं ना, पण माझी इच्छा आहे. कीर्तन केलं त्यांनी. आताही इथं श्रावण महिन्यामध्ये त्यांनी पहिल्या दिवशीचं कीर्तन केलं, काल्याचं कीर्तन केलं. एकंदर परमार्थाच्या जीवनाचा त्यांचा विचार केला तर त्या परमार्थाच्या जीवनातले एक वैशिष्ट्य आहे, त्यांच्या जीवनातून आपल्याला घेता येईल. परमार्थ त्यांनी केला. आळंदी पंढरीची वारी केली, भजन केलं, पूजन केलं, दान धर्म केला. पण त्यांच्या जीवनातलं विशेषत्व जर काय असेल तर तीर्थरूप महाराजांच्या ठिकाणी त्यांची फार श्रद्धा होती. फार श्रद्धा होती, अतिशय श्रद्धा. मी इकडं कधी आलो की ते म्हणायचे आमच्या घराला आल्याशिवाय जायचं नाही. बरं, या भागात कुठं आलो तर म्हणायचे आमच्याकडे मुक्कामाला या. नाही म्हणजे व्यवस्था आहे ना, नसेल तर या, जेवणा करता या. नाही जेवणा करता नाही आला तरी कमीत कमी दूध घेऊन तरी जा. दूध घेऊन देता नाही आला तर कमीत कमी आमच्या घराला पाय लावून तरी जाऊनाच. का? त्यांना वाटायचं आता महाराजांना येणं होत नाही, पण तुम्ही तरी येत जा महाराजांच्या भागात. त्यांनी 1 वर्षापूर्वी फार आग्रह धरला, बरं का. आम्ही तो पूर्ण केला नाही त्यांचा. त्यांची इच्छा होती. महाराज फिरत नव्हते, पण गेल्या वर्षी त्यांची इच्छा होती महाराजांना आमच्या घरी घेऊन या एकदा. मी म्हंटल तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुमची श्रद्धा आहे, पण त्यांना जर गावाहून या गावामध्ये आणलं की हवेचं इन्फेक्शन होतं. शेवटी महाराज विचार करत नाही, म्हटलं ते याला तयार आहेत, पण त्यांना झालेला त्रास मात्र सहन होत नाही. पुढे त्यांना फार विनंती केली, मला ते एवढेच सांगत होते काही करा महाराजांना घेऊन या. मी म्हटलो पाया पडतो, पण शिरजी आग्रह करू नका. बरं, त्यांनी बोलून दाखवलं माझी इच्छा तुम्ही पूर्ण केली नाही. बरं, म्हणजे एवढी श्रद्धा महाराजांच्या वरती होती त्यांची. की ते नेहमी म्हणायचे माझे परमार्थातले गुरु जर कोण असतील तर काजवे महाराज. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी तीर्थरूप महाराजांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा झाला. सर्व भजनी मंडळाला सांगून ठेवलं आपल्याला जायचं आहे त्या कार्यक्रमाला. बरं, पण शेवटी त्यांना येता आलं नाही. तिथं आल्यानंतर या मंडळी सांगितलं काय नाही, म्हणले शिर्डीने महाराजांच्या फोटोला हार घातलेला फोटो काढून आणा, तिथल्या कार्यक्रमाचा फोटो काढून आणा आणि मला दाखवा. पण शेवटी त्यांना राहवलं नाही. आपल्या घरामध्ये शेवटी त्यांनी महाराजांचं फोटो पूजन केलं. बरं, फोटो पूजन केलं आणि फोटो पूजन करून काही कालावधीमध्ये त्यांनी देह ठेवला. परवा महाराजांनी आम्ही बोलायला आलो होतो,
आणि बोलता बोलता महाराज म्हणले, देह पडणं वेगळं आणि देह ठेवणं वेगळं. तेव्हा डपळे महाराजांचा देह पडला नाही म्हणले, देह त्यांनी ठेवला. फार मार्मिक महाराजांनी वाक्य वापरलं बरं. ते म्हणजे काही लोक बांधावरती पडतात, काही माणसं गाडीतून पडतात, पण त्यांनी देह ठेवला. अगदी ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये जर बोलायचं, झाकली या घटीचा दिवा. ज्ञानी पुरुष देह ठेवतो बरं का, देह पडत नाही. आणि त्या पद्धतीने त्यांनी ठेवला. मी केलेलं त्यातला अनुमान आहे. देह ठेवला. त्यांना महाराजांना भेटायला यायचं होतं, पण महाराज जिथं गेले तिथं भेटायला गेले बरं का. फार मोठा योग आहे. रवीने फोन केला होता अमावस्याला, श्रावण अमावस्या दिवशी. कापुराचे थळीव हा, नुरेची आगीची बराव हो, तैसे नुरेची रूप नाव तैसे ये. अगदी बरोबर. अमावस्याला त्यांनी फोन केला होता. आम्ही कार्यक्रमात होतो आणि म्हणले, दादांची तब्येत थोडी हे आहे, तुम्ही येऊन भेटून बघून जा. मी हो म्हटलं, पण माझ्या लक्षात आलं आपल्याला काही येणं शक्य नाही. 5 दिवसावरती आमचा कार्यक्रम राहिला होता. पण मी रोज चिंतन करतो. आमच्याही कार्यक्रमामध्ये मी बोलून दाखवलं बरं का, की माझ्या मनामध्ये चाहूल लागली की शेठजींची तब्येत आता बरी नाही, त्यांचा प्रयाण काल जवळ आलेला आहे. आणि मला असं वाटत होतं बहुतेक महाराज ऋषी पंचमीला गेले, बहुतेक त्या दिवशीच शेठजी जाणार. बरं, मी माझ्या मनामध्ये केलेलं चिंतन आहे बरं का, ते तसंच घडलं. तसंच घडलं. विचार चालू होता माझ्या मनामध्ये. आणि ज्या अर्थी यांनी फोन केलेला त्या अर्थी विचार केला, आता त्यांचा काळ जवळ आलेला आहे. आणि बरोबर त्या दिवशीच ते महाराजांना भेटायला गेले, साक्षात भेटायला गेले. आम्ही तुम्ही कुणीच महाराजांना भेटलो नाही बरं. तेच महाराजांनी भेटण्याकरता त्या दिवशी गेले. हा ऋषी पंचमीचा योग त्यांच्या जीवनातला आहे. या पद्धतीने त्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल केली. पुष्कळ त्यांच्या जीवनातले पैलू आहेत, फार पाहता येण्यासारखा. त्यांच्या जीवनातला आणखी एक प्रसंग, त्यांचा अमृत महोत्सव करायचा ठरला. माझ्या मागं लागले, म्हणले कोणाला आमंत्रित करायचं? काही नाही म्हणले, आपले जे गुरु आहेत त्यांना आमंत्रित करू. म्हणले तुम्हीच फोन करा. म्हणले मी फोन करतो, पण आपणही फोन करा, महाराजांना भेटा. श्री गुरु बाळासाहेब महाराज देहूकर, आणि त्यांचाच कार्यक्रम आपण तुमच्या अमृत महोत्सवाला ठेवूया. आणि त्या पद्धतीने त्यांनी फार वेळोवेळी फोन करायचा बरं का, असं चाललंय तसं चाललंय, हे जुळेल का, होईल का, सगळं होईल. नाही ते माणसं जेवायला फार येतील, माणसं आधी जेवायला घालावेत का कीर्तन आधी करावं, असं वेळोवेळी त्यांनी फोन करावं. आणि त्या पद्धतीने त्यांचा तो 75वीचा सोहळाही संपन्न झाला. आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये एक गुरुवर्य तीर्थरूप महाराजांचा एक आग्रह आहे वारकऱ्यांच्या बाबतीत बरं का. महाराज म्हणायचे नेहमी, वारकऱ्याने आपल्या घरी एका तरी संतांचा उत्सव करावा बरं. ज्ञानोबारांच्या पासून निळोबापर्यंत जे संत होऊन गेले, एखाद्या तरी संतांचा उत्सव आपल्या घरी करावा असं महाराज बोलले. आणि त्यांनी ते स्वीकारलं. म्हणले हरकत नाही, म्हणले तुम्ही निवृत्तीनाथांच्या वारीचा सोहळा होतो, तो दरवर्षी तुम्ही त्या निमित्ताने कीर्तन करा. आणि ते शेवटवेळी त्यांनी चालवलं आणि आज ते चालू आहे बरं. म्हणजे प्रापंचिक जीवन तर ते जगलेच, पण प्रापंचिक जीवन जगत असताना धनाचा संबंध आला, पण भोगी जीवन जगले नाहीत बरं. भोगी जीवन जगले नाहीत, लक्षात ठेवा. कारण माणसाकडे जर पैसा आला की माणसं ते वर्णन केले, लाभाची सोशे
पुढे चाली मना धनाचा कृपणा लोभ जैसा. श्रीमंती आली की माणसाला भोग घ्यावे असे वाटतात, पण ते भोग प्रधान जीवन जगले नाहीत. जे जीवन जगले ते वारकरी पद्धतीनं जीवन ते जगले. आणि या पद्धतीने आपल्या जीवनाचा वाटचाल करता 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 त्यांच्या जीवनाचा शेवट अतिशय चांगला झाला. बर अतिशय चांगला झाला की ऋषी पंचमीच्या दिवशी त्यांनी देह ठेवला आणि त्यांचा हातचा हा उत्तर कार्याचा कालावधी आणि त्या कार्याच्या निमित्ताने आपला हा ऋणानुबंध आहे. आणि त्या ऋणानुबंधनातून आलेला सेवेचा योग आहे. तेव्हा त्यांच्या कुटुंबियांना जसं दुःख आहे तेवढंच आम्हालाही दुःख आहे. कारण या मंडळींना अनुभव आहे. आमच्या घरी आलं की त्यांना आता करमत नाही. बरं का आले की महाराज बसलेली दिसायचे, महाराज बसलेली दिसायचे आणि महाराजांच्या जवळ गेले की महाराजांनी जवळ घ्यावं. तसं इथं आलं की शेडजी बसलेले दिसायचे. वे असतील, खुर्चीत बसलेले असतील, गल्ल्यावरती बसलेले असतील किंवा वरती वाचन करत बसलेले असतील. मी आलोय म्हटले की गल्ल्यावरून उठणार. मी त्यांना म्हणायचं माझ्या पाया तुम्ही पडू नका. नाही म्हणले, ते पाया पडायचे. बर म्हणजे एवढी नम्रता त्यांच्या जीवनामध्ये होती. व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीची जागा कोणीही भरून काढू शकत नाही. ती पोकळी ही राहणारच. बर वडील गेल्यानंतर, आई गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रतिनिधित्व कुणाला देता येत नाही. बरं देता येत नाही, लक्षात ठेवा. मग काय करायचं? व्यक्ती निघून गेलेली आहे. गेलेल्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये काय केलं याचं चिंतन करायचं. बरं आणि त्या मार्गाने आपण चालण्याचा प्रयत्न करायचा. त्यांनी आपल्याकरता करून ठेवलेला आहे योग असा की त्यांचा चिरंजीव ही वारकरी झाला. रवीला त्यांनी आग्रह करत होते वारकरी हो झाला. वारकरी झाला तेवढा परमार्थ घडेल न घडेल तो भाग वेगळा, पण घरात रोपट तरी लावून जावं. बरं रोपट लावून जावं. दुसरी त्यांच्या अंतकरणात इच्छा निर्माण झाली. आपण वारकरी झालो, कीर्तन करायला लागलो. आता आपली मुलं व्यापारी आहेत, कीर्तन करणार नाही त्यांना माहित आहे, पण त्यांना वाटला आपला घरातलाच भावकीतला तरी का विना कीर्तन करावा. म्हणून त्यांनी डपळे सरांना त्यात प्रवृत्त केलं आणि ते म्हणले आम्ही महाराजांना भेटायला येणार आहे. म्हणजे का काय नाही म्हणे, महाराजांच्याकडून आशीर्वाद घ्यायचा आहे. ही कीर्तनाची परंपरा बिद्रीतली चालावी असं आमच्या या पुतण्याला आशीर्वाद द्या. काही माणसं निवडणुकीच्या वेळी येतात, महाराज आम्ही निवडून येतो आशीर्वाद द्या. म्हणजे ही परमार्थाची वाटचाल चालावी म्हणते आशीर्वाद घेण्याकरता महाराजांच्याकडे आले. महाराज म्हणजे हरकत नाही, अभ्यास करा आणि करा. असे अनेक विचार, असे अनेक पैलू त्यांच्या जीवनामध्ये होते. तेव्हा त्यांचं जाणं हे लौकिक दृष्टीने आहे, पण परमार्थाच्या दृष्टीने ते जाणं नाहीये, लक्षात ठेवा. म्हणून परमार्थाचं वर्णन केले. जी व्यक्ती निघून गेली त्या व्यक्तीच्या संबंधाने वर्णन करताना काय वर्णन केले? ते ब्रह्मलीन झाले. ते ब्रह्मलीन झाले, आपल्या स्वरूपाशी एकरूप झाले. बर का देह पंचमहाभूताचा आहे, तो पंचमहाभूतामध्येच विलीन होणार. आणि स्वरूप हे स्वरूप भिन्न नाहीये, ते स्वरूप एकच आहे. त्या स्वरूपाशी ते ऐक्याला प्राप्त झाले. हा त्यांचा पारमार्थिक जीवनातला शेवट आहे.
आणि त्यांच्या ह्या पारमार्थिक जीवनाच्या संबंधाने आजच्या ह्या लौकिक उत्तर कार्याच्या दृष्टीने काही आपल्याला थोडस चिंतन करता यावं म्हणून सर्वांच्या परिचयाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. अभंग स्वानुभूतीपर आहे. तुकोबारांनी अभंगातून उपदेश केलेला नाही, स्वतःचा स्वानुभव जगाच्या समोर ठेवला. कोणी स्वानुभव कुणाच्या समोर ठेवावा त्याच्या मागे काहीतरी विचारधारणा आहे बरं की पुढचा समाज घडावा असं जर वाटत असेल तर पूर्वसुरूंनी आपला अनुभव समाजाच्या समोर ठेवावा. काही अंशाने आम्ही तुम्ही जीवन जगत असताना काही स्वतःच्या विचाराने जगतो आणि काही जीवन जगत असताना दुसऱ्याच्या विचाराने जीवन जगतो बरं. काही अनुभव आपल्याला येतात आणि काही अनुभव ज्यांचा अनुभव आला त्यांचा अनुभव घेऊन आपण जीवन जगत असतो. तर समाजाला दिशा प्राप्त व्हावी आणि त्या समाजाला दिशा प्राप्त व्हावी म्हणून संत महात्म्यांनी आपला स्वानुभव जगाच्या समोर अक्षरबद्ध करून ठेवलेला आहे. आणि अक्षरबद्ध करून ठेवलेला जो अनुभव आहे तो कालातीत आहे बरं. कालातीत आहे, त्याला कालाचं बंधन नाही आहे की सर्वांच्या जीवनामध्ये तो अनुभव प्रत्येकाला घेण्यासारखा आहे आणि त्या अनुभवाला प्रमाण मानून जगणारा जगामध्ये वर्ग आहे. अशा वर्गाला तो अनुभव घेऊन जगता यावं म्हणून संतांनी हा विचार अनुभवाच्या रूपाने जगाच्या समोर ठेवला. तैसे संत जगी तैसे संत जगी क्रिया करून दाविते अंगी क्रिया करून दाविते अंगी तैशी संत जगी क्रिया करोनी. क्रिया नाम त्याने आपला अनुभव, अनुभवातून जगाला काही त्यांनी प्रबोधन केलं बरं का. एखाद्याच्या समोर स्वतःचा अनुभव जर प्रगट केला तर त्या अनुभवातून दुसऱ्याच्या मनावरती काहीतरी परिणाम होतो. लक्षात ठेवा, सांगणं वेगळं, बोलणं वेगळं आणि वागणं वेगळं. संतांनी समाजाला हे प्रबोधन घडावं म्हणून त्यांनी स्वतःचा अनुभव जगाच्या समोर अक्षरबद्ध केला. किंबहुना आज आमच्या तुमच्या जीवनाचा पारमार्थिक दृष्टीने चाललेला प्रवास हा संतांच्या अनुभवावरतीच चाललेला आहे बरं. संतांच्या अनुभवावरती चाललेला आहे. हे सर्वांना विचारांती मान्य करावं लागेल. ज्ञानेश्वरी म्हणजे काय, गाथा म्हणजे काय, भागवत म्हणजे काय, त्यांनी त्यांचा अनुभवच अक्षरबद्ध केलेला आहे बरं. आज आलेलं वर्तमानपत्र संध्याकाळपर्यंत कुठं जातं कळत नाही बरं का. कुठं जातं कळत नाही. पण आज एवढा काल संतांच्या जीवनाचा आपण जर पाहिला तर ते वाङ्मय अबाधित आहे.
आणि त्या अनुभवालाच जाणून आम्ही तुम्ही जगण्याचा प्रयत्न करतो. लक्षात ठेवा. हा, प्रत्येक गोष्ट संतांनी त्याच्यामध्ये अक्षरबद्ध केलेली आहे. लक्षात ठेवा. आणि त्या न्यायाने तुकोबाराय आपला स्वतः अनुभव या अभंगातून प्रगट करतात. आणि तो प्रगट करताना तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मी केलेली ही एक वाटचाल आहे. अगदी प्रामाणिकपणाने तुकोबारांनी हे व्यक्त केले. बरं, प्रामाणिकपणाने. का? हे आम्हा तुम्हाला कळावं म्हणून प्रामाणिक शब्द वापरतोय बरं का, त्यांना वापरायची गरज नाहीये. का अलीकडे प्रवचन कीर्तनकार प्रामाणिक राहिलेले नाहीत. प्रामाणिक राहिलेले नाहीत बरं का, फार अवघड आहे. म्हणून त्यांच्या जीवनाकडे हा शब्द लावायची गरज नाही. आम्हा तुम्हाला त्याचं अनुकरण करता यावं म्हणून मी जाणीवपूर्वक शब्द वापरलाय, प्रामाणिक. हा, एवढे प्रामाणिकपणाने संत जगले, एवढे संत जगले, काय देणं घेणं नव्हतं. देणं घेणं नव्हतं. शास्त्रांनी वर्णन केले, ज्ञानी महात्मा पूर्णत्वाला प्राप्त झाल्यानंतर वेद सुद्धा त्याच्यावरचा अंकुश काढून घेतो. बरं, वेद सुद्धा त्याच्यावरचा अंकुश काढून घेतो. ज्ञानोबारांनी वर्णन केले. ज्ञानोबाराय म्हणतात, तो ज्ञानी पुरुष जर बोलायला लागला ना, जे बोलेल तेच माझं स्तवन आहे. जो जिथं बसेल तीच माझी समाधी आहे. म्हणजे ज्ञानी पुरुषाच्या जीवनामध्ये ज्या ज्या क्रिया घडतात त्या त्या क्रियेला स्वतः देवानी वर्णन केले. मी त्याला अंकुश ठेवू शकत नाही. जे काही तो महात्मा करेल ते त्यांच्या जीवनातलं सर्व घेण्यासारखंच आहे, प्रमाणच आहे ते. लक्षात ठेवा. त्या न्यायाने बोला की, स्वेच्छाची झाला विधी, सैर झाला समाधी, हो तसे आत्मरगी बैसुवा. हो, अगदी बरोबर. हो हो, पण प्रमाण द्यायला काय हरकत नाही, कारण मला पाठांतरच कमी आहे. हो, त्याला पुष्टी दिली तर काय हरकत नाही. पुष्टी द्यावी. आमच्या देहूकरांच्या पडावरती एक कराडचे वारकरी होते, रामभाऊ म्हणून. 90-95 त्यांचं वय होतं. बरं, शेवटपर्यंत ते टाळ घेऊन उभं राहायचे, हातात काठी घेऊन उभं राहायचे. त्यांनी कीर्तनामध्ये प्रमाण द्यावी. कोणाकोणाच्या वैकुंठवासी सोपान काकांना प्रमाण द्यावी, वैकुंठवासी ज्ञानोबाराय, ज्ञानेश्वर महाराज देऊकर त्यांना द्यावी, आता जे बाळासाहेब आहेत त्यांना द्यावी. ती उभारून द्यायचे आणि हे ऐकायचे. बरं का, सांगा सांगा म्हणायचे. व्याख्यान करताना तिथं प्रमाण वक्त्याला नाही आठवलं तर ते तिथून प्रमाण सांगायचे. महाराज इथं प्रमाण बसतंय बरं का. प्रमाण सांगण्याकरता पाठांतर करणारी मंडळीच राहिली नाहीत ना. म्हणून त्या विषयाला ती पुष्टी येते. बरं का, तात्पर्य या पद्धतीने ते संत महात्मे जीवन जगत असताना आपला हा अनुभव अक्षरबद्ध करून त्याचा विचार समाजाच्या समोर प्रकट करताना तुकोबाराय म्हणतात, खरंच आम्ही अशा पद्धतीनं जीवन जगलो, अशा पद्धतीनं जीवन जगलो की आमच्या जीवनातला जो जो केलेला व्यवहार आहे त्या व्यवहाराचं जर चिंतन केलं तर महाराज म्हणतात, तो आमचा व्यवहार कुठेही वाया गेला नाही. कुठेही व्यवहार वाया गेला नाही. का? आम्ही जे केलं ते करत असताना अशा पद्धतीने केलं की आपल्या जीवनाचा शेवट चांगला झाला पाहिजे. म्हणून शास्त्रामध्ये एक विचार प्रकट केलेला आहे, जीवन जगत असताना जगणाऱ्याला जीवनाचं साध्य कळलं पाहिजे. जीवनाचं साध्य कळलं पाहिजे. जीवनाचं साध्य कळेल तर माणसं साधनावरती आरूढ होतील. जर जीवनाचं साध्य जर कळालं नसेल तर माणसं साधनावरती आरूढ होतच नाही. आमच्या जीवनाचं साध्य काय? कीर्तन करणं. कीर्तन करणे जीवनाचं साध्य नवं. लक्षात ठेवा. केवळ कीर्तन करणे जीवनाचं साध्य नाहीये. म्हणून आमचे
वैकुंठवासी आजोबा बाळकृष्ण बुवा काजवे ते म्हणायचे, बाळ पाठांतर कर बरोबर. ते म्हणत होते, नाट प्रकरण पाठ कर, तीर्थावळी प्रकरण पाठ कर, बाळ क्रीडा प्रकरण पाठ कर, समाधी प्रकरण पाठ कर. आग्रह त्यांचा पार होता बरं का. ते भजन करायचे आणि ही सगळी प्रकरण ती भजनामध्ये म्हणायचे बरं का. एकटेच भजन करायचे. त्यांचा काकडा एकट्याचा 3:30 वाजता पहाटे सुरू व्हायचा. इथं सुद्धा येऊन गेले ते. त्यांच्या बरोबर सगळं बरोबरच असायचं. देव बरोबर, विना बरोबर, टाळ बरोबर, चिपया बरोबर, ज्ञानेश्वरी, गाथा, भागवते बरोबरच. ज्यांच्या घरात गेली तिथं मुक्काम करायचा. मुक्काम केल्यानंतर ते देव मांडायचे. संध्याकाळचा हरिपाठ करायचा, सकाळचा काकडा करायचा, पहाटे उठायचं, गळ्यामध्ये विना घ्यायचा, कमरेला कंबर बांधायची, त्याच्यावरती टाळ बांधायचा. 2, 2.5, 3 किलोचा टाळ होता बरं. परत चिपळी हातामध्ये आणि गळ्यामध्ये असा पुठ्ठा, त्याला दोरी लावलेली असायची आणि त्याच्यामध्ये ती भजनी मालिका ठेवायची. एक एक प्रकरण पहाटे म्हणायला सुरुवात करायची. 6 पर्यंत त्यांचा काकडा एकट्याचाच बरं का. आमचा काकडा सप्तात असतोय. म्हणजे ते आवृत्ती द्यायची बरं का. आणि ते सांगायचे या पद्धतीनं पाठांतर जीवनामध्ये केलं पाहिजे. सांगण्याचा भाव आहे. या पद्धतीनं तुकोबाराय म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्या आयुष्याचा प्रत्येक गोष्टीचा वेच केला बरं का. वेच केला. आम्ही एक क्षणही आमच्या जीवनामध्ये वाया घालवला नाही. म्हणून तर संत महात्म्याने तुम्हाला सांगितलं, जीवन जगत असताना काही करा, पण आयुष्यातला काळ तरी वाया घालवू नका. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश. नका करू नाश आयुष्याचा. हे कुणी सांगावं? ज्याने आपल्या आयुष्यातला काळ आणि काळ वेचला. काळ आणि काळ परमार्थाच्या साधनेकरता खर्च केला, त्यांनी ही जगाला सांगितलं. आणि या पद्धतीने तुकोबाराय म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये ठरवलेलं आहे. आणि काय ठरवलं? आपल्या जीवनामध्ये आपल्याला असं साध्य प्राप्त झालं पाहिजे, असं साध्य प्राप्त झालं पाहिजे. आपला शेवट चांगला झाला पाहिजे. शेवट चांगला झाला पाहिजे म्हणजे काय झाला पाहिजे? गोड झाला पाहिजे. तुकोबाराने विचारलं, महाराज आपला गोड आपण करायचा का लोकांनी करायचा? आपला शेवट आपण गोड करायचा, लोकांनी करायचा नाही. आणि तो लोकांना करता येत नाही.
शेवटच्या दिवशी गोड जेवण घातलं जातं, याला शेवटचा गोड म्हणत नाही. याला शेवटचा दिवस गोड म्हणत नाहीत, लक्षात ठेवा. आपणच आपल्या जीवनाचा शेवट गोड करायचा आहे. आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन. आपुले आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावे की. का शेवटी आपल्याला एकट्यालाच जायचंय, शेवटी एकट्याला जायचंय. माणसं जे घेऊन जातात ते प्रेत घेऊन जातात, बरं. आपल्याला घेऊन जात नाही कोणी, आपल्याला कोणी घेऊन जात नाही. का ते घरात ठेवायचं नसतंय ना, ते घरात ठेवायचं नसतंय. म्हणून माणसं झाल्या म्हणतात लवकर आवरा, लवकर आवरा. आपल्याला लोक मशानात घेऊन जात नाहीत, लक्षात ठेवा. आपल्याला आपला देह पडल्यानंतर त्या देहाला घेऊन जातात. मग आपण कुठं जायचं, जसं ठरवलंय तसं घडणार. आपण कुठं जायचं ठरवलंय त्याच्यावरती आपला मुक्काम आहे ना, आपला मुक्काम तिथं आहे. मग तुकोबाराय म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये ठरवलं. काय ठरवलं? जिथं मुक्कामाला जायचं तिथंच जायचं. कुठं जायचं? जिथून आलो तिथं जायचं, जिथून आलो तिथं जायचं, बरं का. आणि जिथून आले तिथंच चालले म्हणून तर तुकोबाराय स्वतःच्या तोंडाने सांगतात, आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी.
महाराज म्हणतात या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणाहून आलो, त्याच ठिकाणी गेलो, जाताना सांगून गेले. महाराजांना विचारलं त्याच्याकरता काय केलं तुम्ही? महाराज म्हणतात त्याच्याकरता व्यापार केला, त्याच्याकरता शेती केली, त्याच्याकरता आळंदी पंढरीची वारी केली, त्याच्याकरता काही त्या भंडाऱ्या डोंगरावरती, भामचंद्र डोंगरावरती, बोराड्या डोंगरावरती जाऊन काही साधना केली. जे जे केलं ते याच्या करताच केलं. तेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. यासाठी केला होता अट्टाहास. अट्ठास म्हणजे प्रयत्न. बरं महाराज म्हणतात जो जो केलेला प्रयत्न आहे तो याच्या करताच केला. बरं दुसरा हेतू याच्या माग काहीही नाही. तुकोबार आहे शेतातून चालले होते आणि ज्वारीची धाट त्या शेतामध्ये उभी होती, कणस होती आणि त्याच्यावरती पाखरं बसली होती. पाखरं बसली होती आणि तुकोबराय शेतातून जाताना महाराज जवळ आल्यानंतर ती पाखरं उडून गेली. उडून गेल्यानंतर तुकोबाराय विचार करतात मी आल्यानंतर पाखरं का उडाले? कोणाच्या मनात येईल कधी विचार? आम्ही पाखरं उडवण्याचंच काम करतोय नाही का? दारात ज्वारी लावली, कणस भरलेली आहेत आणि पाखरं जर येऊन बसायला लागली तर महाराज काय करा? दारातच शेत आहे ना आपलं, दारामध्ये शेत आहे हो. का आम्हाला शेतच नाही? शेतच नाहीये. आमच्या त्या मुलीला पाखरही खात्यात नाही, आम्हीही खातो. हो चांगली गोष्ट. MSc करायची होती आणि ती अग्री करायची होती. ऍडमिशन घ्यायचं होतं, ऍडमिशन मिळेना. म्हणजे का? म्हणजे अग्री करण्याकरता 7/12ला शेती लागते, उतारा लागतो. म्हणलं आमच्याकडे शेती नाही, कुणाची तरी दाखवा. जे शेतामध्ये पाखरं आली तर आपण त्याला हाकलण्याचं काम करतो. तुकोबराय शेतातून जाता जाता पाखरं उडून गेल्यानंतर तुकोबरायांना पश्चाताप झाला. मला अजून पाखरं घाबरतात म्हणजे आपलं जीवन अपूर्ण आहे.
म्हणजे देवा असं का, काय माझ्या जीवनामध्ये अजून ऊन आहे, अजून भेद आहे, अजून भेद आहे. आणि तुकोबाने देवाकडे प्रार्थना केली, देवा असं नाही, हा पाखरं आली पाहिजे. पुन्हा महाराजांनी साधना केली आणि त्या साधनेचा परिणाम महाराजांच्या खांद्यावरती येऊन बसली. हो, याच्याकरता काय केलं नसेल त्यांनी म्हणता. महाराज म्हणतात ती अवस्था प्राप्त होण्याकरताच आम्ही आमच्या आयुष्यातला काळ खर्च केला यासाठी, याच्या करताच आम्ही जीवनामध्ये जे जे केलं ते याच्या करताच केलं. बरं, तुकोबार आहे कोकणातून गुळ विकून आले आणि त्यांना वाटलं जाता जाता ज्ञानोबांच्या समाधीचं दर्शन घेऊन जा. तेव्हा समाधीचं दर्शन घेऊन परत देहूला जाताना आता इंद्रायणीच्या तीरावरती एक ब्राह्मण उभा होता आणि त्या ब्राह्मणाच्या खांद्यावरती नांगर होता. व महाराजांना राहुलं नाही. त्या ब्राह्मणाजवळ गेले, म्हणजे बाबा तुझ्या खांद्यावरती गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, वेद पाहिजे, तुझ्या खात्यावरती नांगर कसा काय? म्हणजे महाराज मी त्या सावकाराकडून कर्ज काढले, मग फेडण्याकरता माझ्याकडे सध्या पैसे नाहीत. त्या सावकाराने सांगितलं फिटत नाही तोपर्यंत तुझ्या खांद्यावरचा नांगर उतरला जाणार नाही. महाराजांनी विचारलं किती काढलं होतं आणि किती राहिलंय? त्यांनी सांगितलं अमुक अमुक काढलं होतं, फक्त 250 रुपये द्यायचे राहिलेत. किती? 250 रुपये द्यायचे राहिलेत. एवढेच ना? तुकोबाने विचार केला, आज आपण व्यापार करून आलोय, 250 रुपयेचा व्यापार झालाय. 250 रुपयेचा व्यापार झालाय. कधी न झालेला व्यापार बर का त्या दिवशी झाला होता. त्यांच्या धर्मपत्नीने सांगितलं होतं तुमच्या नावाने व्यवहार होत नाही, माझ्या नावाने एकदा करून बघा. आणि त्या दिवशी 250 रुपयेचा व्यापार झाला होता. तुकोबराय म्हणतात काय योग आहे हो, म्हणते जणू हे तुझं कर्ज फेडण्याकरताच माझा आजचा व्यापार आहे म्हटली. ते सांगितलं हे 250 रुपये घे, त्या सावकारला दे आणि नांगरी त्याच्या गळ्यात घाल म्हणते. यासाठी आपण गेलो कोल्हापूरला आणि काय भाजी विकून तर सगळं आला आणि येता येता गावात सप्ताह चालाय, तिथं सगळी देणगी देऊन आलो, असं कधी घडलंय? आणि आलो तर घरात घेतील, सगळं दिलं. म्हणजे त्या करण्याच्या मागे उद्देश काय आहे तुकोबारांचा विचारात घ्या बरं का. म्हणून जे जे माझ्या जीवनामध्ये केलं तुकोबाराय म्हणतात एकच माझ्या जीवनातला उद्देश आहे, शेवट गोड व्हावा, शेवट गोड व्हावा. म्हणून जे जे काही केलं ते याच उद्देशाने केलं, याच उद्देशाने. अहो किंबहुना तुकोबारांनी समाजाच्या शिव्या खाल्ल्या याच उद्देशाने खाल्ल्यावर, तुकोबारांनी समाजाचा मार खाल्ला याच उद्देशाने खाल्ला. लक्षात ठेवा, अवघड आहे. कंबर बांधून बोलणं सोपं आहे. प्रत्येक कर्म प्रत्येक क्रिया का ध्येय ठरलेलं आहे, जीवनातलं ध्येय ठरलेलं आहे. आणि ते प्रत्येक काल याच भावनेने तुकोबाराय म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये जगलो नाही, त्याला माझ्या जीवनामध्ये यश आलं, माझ्या जीवनामध्ये यश आलं. शेवटचा दिवस गोड व्हावा. आता शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणजे नेमकं काय? लौकिक जीवनातला गोड वेगळा आणि पारमार्थिक दृष्टीने जीवनाचा गोड करणं हा वेगळा. फार ठिकाणी संत महात्म्यांनी वर्णन केलेलं आहे, शेवटीची गोड तेची खरे गा, शेवटीची गोड तेची खरे गा. बऱ्याच ठिकाणी वर्णन केले, काही थोडा बहुत लाग पाठ करा
तन मन ध्यान द्यावून या नीट जरी करणे आशील गोड शेवट गा. शेवट जर गोड करायचा असेल तर काय काय जीवनामध्ये केलं पाहिजे आणि तो शेवटचा गोड म्हणजे काय. आता गोड म्हणजे काय हे कळण्याच्या आधी कडू काय हे कळलं पाहिजे ना. ज्या कडू वस्तूला गोड म्हणणं हाच जीवनातला पहिल्यांदा दोष आहे. बरं मी काय म्हणतो लक्षात ठेवा. जी वस्तू जीवनामध्ये कडू आहे त्याला गोड म्हणणं हा जीवनातला दोष आहे. आणि कडू 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 हे कळावं आणि गोड गोड हे कळावं आणि त्या कडू विषयी त्यागाची वृत्ती निर्माण व्हावी आणि गोड असलेल्या स्वरूपाचा जीवनामध्ये अंगीकार करावा. असा ज्या दिवशी जीवनामध्ये आपल्याला निश्चय करून तो दिवस जीवनामध्ये प्राप्त होईल समजावं. नंतर तुकोबारांनी वर्णन केले. देवे जीव धारा देवे जीव धारा संसार झाला संसार तो कडू झाला असलेला का नसलेला कडूच आहे. हो तो कडूच आहे. पण कडू आहे हे कळावं लागेल ना. हे कळावं लागेल. आणि महाराज म्हणतात त्याकरता माझ्या जीवनामध्ये ही केलेली साधन आहे की आत्मवस्तू आणि अनात्म वस्तू या दोन वस्तू सांगितलेल्या आहेत. बरं याच्यामध्ये भेद आहे का अभेद आहे. भेद आहे. बरं अभेद नाही आहे. आत्मवस्तू आणि अनात्म वस्तू त्याला शब्द वापरला चित आणि अचित. ह्या दोन वस्तू भिन्न आहेत का एक आहे. भिन्न आहे. म्हणून आत्मवस्तू आणि अनात्म वस्तू चित आणि अचित याच्या भेद निश्चयालाच काय म्हणतात. ग्रंथी भेद होणं म्हणजे शेवट गोड होणं. ग्रंथी भेद होणं म्हणजे शेवट गोड होणं. मग तो कशाने ग्रंथीचा भेद निश्चय कधी होतो. कधी होतो. त्या प्रत्येक क्रियेच्या माग निष्कामता पाहिजे. प्रत्येक क्रियेच्या माग बर का. जे जे आपण जीवनामध्ये कर्म करणार आहे जे जे करणार आहे त्या प्रत्येक करण्याच्या माग निष्कामता लागते. आणि निष्कामता असेल तर अंतकरणाची शुद्धता परिपक्वता लवकर होते. बरं आमच्या जीवनामध्ये हीच अडचण आहे. आम्ही प्रत्येक कर्म करताना म्हणतोय मी करतोय.
त्या प्रत्येक कर्माला आपला अहंकार आहे कर्तृत्वाचा, आणि तो जीवनातला टाकावा लागेल. पण टाकण्याकरता मात्र या पद्धतीनं जीवन जगावं लागेल. या पद्धतीने जीवन जगावं लागेल. आणि प्रत्येक गोष्टीच्या माग, कर्माच्या माग निष्कामता पाहिजे. आणि तेवढी निष्कामता जीवनामध्ये जर आली तर एक दिवशी जीवनामध्ये असा दिवस येतो, तो हरी गुरु कृपेने तो आपल्या जीवनामध्ये निश्चय होतो. बरं का, निश्चय होतो. आणि ज्या दिवशी होतो तो दिवस म्हणजे आयुष्य संपायच्या आधीच आहे, नंतरचा नाही. बरं का, आयुष्य संपायच्या आधीच आहे. अगदी महाराजांच्याच भाषेमध्ये जर बोलायचं ठरलं तर महाराज म्हणतात, आधीच मला हे कळालं, माझा निश्चय झाला, मरण माझे मरून गेले. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. देह अमर का, देहामध्ये असलेलं तत्व अमर. देह अमर नाही. बरं का, अमर रहे घोषणा दिल्या जातात, घोषणा दिल्या जातात. एखादा सैनिक जर तो स्वर्गवासी झाला तर काय म्हणतात, अमर रहे, अमर रहे. देह अमर नाही, लक्षात ठेवा. आपलं स्वरूपच अमर आहे, आपलं स्वरूपच अमर आहे, आपलं स्वरूपच अमर आहे. हे अनुभवाला आलं पाहिजे ना, या अनुभवाला आलं पाहिजे. तसा निश्चय झाला पाहिजे. आणि तसा निश्चय ज्या दिवशी होतो त्या दिवशी देहाविषयी तादात्म्य राहत नाही, देहाविषयी तादात्म्य राहत नाही. बरं, राहत नाही. ज्या दिवशी तीर्थरूप महाराजांना जाणीव झाली, त्रास होत होता, तेव्हा 2 वारकरी त्यांच्याजवळ बसले होते. त्यांना फार त्रास होत होता. बरं, आणि त्या अवस्थेमध्ये ते बोलत होते, ज्ञानोबाराय गेले, तुकोबाराय गेले, मला पण जावं लागणार आहे. हे कधीचे शब्द आहेत, ऋषी पंचमीच्या आदली दिवशीचे शब्द आहेत. ऍडमिट त्यांना केलं, दवाखान्यात ठेवलं. दवाखान्यात ठेवल्यानंतर आम्ही बाहेर होतो, पुतण्या नातू जवळ होता, आणि ते डॉक्टर म्हणले सगळ्यांनी आत यायचं नाही. तेव्हा नातवाजवळ म्हणले, शेवटच त्यांचं वाक्य आहे, त्या ऑपरेशनला नेण्याच्या आधी म्हणजे मला घरी घेऊन चला, आता मी मरणारच आहे ना, मग दवाखान्यात मरण्यापेक्षा घरी मरतो ना. हे ऋषी पंचमीच्या दिवशीचे सकाळचे त्यांचे वाक्य आहेत. बरं, म्हणजे का, हे बघ, ह्या लोकांनी मला आंघोळ करू दिली नाही, म्हणते आज कपाळाला गंध नाही, मला आज ज्ञानेश्वरी वाचायला मिळाली नाही, भागवत वाचायला मिळालं नाही, गाथा वाचायला मिळाली नाही, आणि हे काय इथं दवाखान्यात आणू देत नाहीत. म्हणजे आणू देत नाहीत. तेव्हा मरायचं आहे तर घरी मोर्या म्हणले, मला घेऊन चला. म्हणजे शेवटच्या काळामध्ये जाणार आहे कळून सुद्धा त्यांचा निश्चय होता, देहात राहून बोलत होते. बरं,
अशी अवस्था जीवनात प्राप्त झाली पाहिजे. आणि तुकोबारे म्हणतात ते आम्ही जीवनामध्ये प्राप्त केली देह पडायच्या आधी. कधी तुकोबारांचा देह पडला, किती वर्ष तुकोबारे जगले? 42 वर्षाचं आयुष्य होतं तुकोबारांना. किती? 42 वर्षाचं आयुष्य होतं. आमची 55 वर्ष झाली, अजून देहाचं तादात्म्य गेलेलं नाही. माझं तुमचं काय म्हणा माहिती? प्रयत्न करतोय, इच्छा आहे. संत ज्या पद्धतीने, थोर मंडळी ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने आपल्या जीवनाचा शेवट व्हावा अशी इच्छा आहे. जगण्याचा थोडा थोडा प्रयत्न करतोय. चरित्र म्हणून मला सांगायचं नाही, लक्षात ठेवा. प्रयत्न करतोय. परवा दिवशीच धोनीवाडीला कार्यक्रमाला गेलो. प्रवचन झालं आणि प्रवचन झाल्यानंतर त्यांनी एका घरी जेवायला नेलं. जेवायला गेल्यानंतर सगळ्यांना पत्रावळ्या म्हणल्या, ते ते महाराजांना ताटात आणा. आणखी 2 वारकरी होते, सगळ्यांना ताट करून आणा. त्यांनी ताट करून आणली. भाजी, भाकरी, ठेचा, दही सगळं आणलं. आणि आणल्यानंतर त्यांना म्हटलं, हे ताट बाजूला ठेवा आणि रिकामं ताट आणा. म्हणजे का? काय नाही म्हणले, मी फक्त दूध भाकरीच खाणार आहे. अहो महाराज तुमच्याकडे नाही म्हणले, नाही मला यातलं काय खायचं नाही. का? मला त्यातलं काय चालतच नव्हतं. अलीकडे ठरवलंय लोकांना, मी कांदा लसूण खात नाही म्हणून फोन करून सांगायचं नाही. तिथं गेल्यानंतर नुसती भाकरी खाण्याची वेळ आली तरी चालेल, पण खायचं, पण तिथं तक्रार करायची नाही. प्रयत्न चालू आहे, हळूहळू चालू आहे. त्याला यश येईल माझा आत्मविश्वास आहे. बरं, कशा करता सांगतोय? तुकोबारांनी हा अनुभव जगाच्या समोर ठेवला. हो, जगाच्या समोर हा अनुभव ठेवला म्हणजे कंबर बांधून कीर्तन करा म्हणून सांगण्याकरता ठेवला नाही, हे जगण्याकरता सांगितला. आणि असं जगण्याचा प्रयत्न जीवनामध्ये केला पाहिजे. लक्षात ठेवा. हळूहळू ढाळे ढाळे घेऊ तेनी एक वेळ निश्चित. त्या मार्गावरती आपण आरूढ नक्की आपण त्या अवस्थेला प्राप्त होणार आहे. तुकोबाराय म्हणतात, हे माझ्या जीवनामध्ये घडलं अवघ्या 42 वर्षामध्ये. आणि या पद्धतीने माझ्या जीवनामध्ये ही अवस्था प्राप्त झाली की या देहाचा आणि आपला काही संबंध नाही. या बोधावरती मी आरूढ झालो. आणि या बोधावरती आरूढ ज्या दिवशी झालो त्या दिवशी तुकोबाराय म्हणतात, शेवटचा दिवस गोड व्हावा. महाराजांना विचारलं, शेवट तुमचा गोड झाला, पण आयुष्य शिल्लक राहिले. आयुष्य शिल्लक राहिले.